हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दर्शनाज लाईफस्टाईल. तर आज आपण बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीचं अस्सल गावरान ठेचा मटण. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, ठेचा मटण. मला माहीत आहे ही नवीन रेसिपी आहे, एकदम झणझणीत तिखट लागणारी ठेचा मटणची. तर चला ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी मटण टाकत आहे. थोडं जे बोनवाले पीसेस राहतात ते वाले पीसेस घेतलेले आहे, जेणेकरून एकदम टेस्टलाही छान लागेल. तुम्ही मिक्सही घेऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. मी 1/2 किलो मटण घेतलेलं आहे. यामध्ये जोपर्यंत मटण भरत नाही तोपर्यंत थोडंसं पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये मी टाकत आहे थोडीशी हळद आणि मीठ. यामध्ये तुम्ही दुसरे काही मसालेही टाकू शकता, जसं की अद्रक लसूणची पेस्ट. पण आपण ठेचा बनवत आहोत आणि ठेचामध्ये तर भरभरून लसूण राहणार आहे, त्यामुळे मी यामध्ये काहीही न टाकता फक्त हळद आणि मीठ टाकून शिजवून घेत आहे. मी मोठ्या फ्लेमवर 1 शिट्टी करून घेतली आहे आणि मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घेतल्या आहे. बस, बाकी काहीही नाही. एकदम झटपट बनणारा आहे. तुम्ही पाहू शकता शिट्टी झालेली होती आणि एकदम मस्त शिजलेला आहे. सगळ्यात पहिले ठेचा बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं शेंगदाणे, जसं की अर्धा वाटी घेतलेलं आहे. जर तुमची मटणची क्वांटिटी जास्त असेल, जसं की अर्धा किलो 1 किलो, त्याप्रमाणे तुम्ही ठेच्यासाठी कमी जास्त करू शकता. सगळ्यात पहिले मी शेंगदाण्याला एकदम मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेतलेलं आहे. थोडंसं तेल टाकून तुम्ही पाहू शकता एकदम लाल होईपर्यंत मी आधी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकत आहे 1 चमचा जिरे आणि 1 लसूण पूर्ण सोलून घेतलेलं आहे. तुम्हाला जास्त लसणचं फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही लसणची क्वांटिटी पण थोडी जास्त घेऊ शकता. 1 लसूण पूर्ण अख्खा घेतलेला आहे. त्यानंतर एकदम तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. कलरला पण मस्त आहे आणि चवीलासुद्धा एकदम तिखट आहे. थोडंसं अर्धा चमचा तेलमध्ये हे सगळ्यांना मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेतलेलं आहे. जास्त आपल्याला लाल करायचं नाही आहे हिरव्या मिरच्या, जेणेकरून जे आपले भाजीचं कलर आहे ते एकदम चेंज वाटेल. त्यामुळे थोडंसं अगदी भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे. हो, मी कोथिंबीर फार टाकलेली आहे. ह्याच्याने एकदम भाजीला टेस्ट छान लागेल. आणि मी कोथिंबीरीच्या दांड्यासुद्धा घेतलेल्या आहे. हो, दांड्या हे जेव्हा आपण ठेचा किंवा हे भाज्यांमध्ये टाकतो त्याने भाज्याचा फ्लेवर एकदम छान येते. यामध्ये मी टाकत आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. आपण मीठ हे मटण शिजवताना सुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं ध्यान ठेवूनच टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता ठेचा चांगल्या पद्धतीने शिजला आहे. जास्त लाल होऊ द्यायचं नाही मिरच्या, कारण की मिरच्या जर जास्त लाल झाले तर आपल्या ठेचा मटणचं जे आहे कलर एकदम ब्राऊनमध्ये होऊन जाते. त्यामुळे थोडेसे हिरवे ठेवलेले आहे. त्यानंतर तडक्यासाठी मी घेतलेला आहे पॅन. त्याच्यामध्ये टाकत आहे तेल. तडक्यासाठी अगदी किंचित टाकलेली आहे जिरा चांगला तडतडला की मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूण थोडंसं घेतलेलं आहे, ते सुद्धा कुटून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे अद्रक लसूणची पेस्ट असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. आपण ठेच्यामध्ये लसूण जास्त वापरलेलं आहे, त्यामुळे ह्याची पेस्ट मी कमीच वापरलेली आहे. यामध्ये मी टाकत आहे 1 मीडियम साईजचा कांदा. जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही थोडीशी अशी पाहिजे असेल तर तुम्ही कांद्याचं प्रमाण जास्त वाढवू शकता, जेणेकरून तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही जास्त भेटेल. त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे कढीपत्ता. आपल्याला कांद्याला थोडं नरम होईपर्यंत शिजू द्यायचं आहे, जेणेकरून कांदा हा थोडा कचकच लागणार नाही. चांगल्या पद्धतीने शिजू द्यायचं आहे. त्यानंतर जो आपला ठेचा आहे हे चांगल्या पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सर ग्राइंडरचा सुद्धा वापर करू शकता. आपण आपल्या आवडीप्रमाणे तिखट, पण ह्या भाजीचंच नाव ठेचा मटण आहे, त्यामुळे थोडं झणझणीत तर चालतेच. तर ठेचाला चांगल्या पद्धतीने मी कांद्यामध्ये मिक्स होऊ दिलेला आहे. यामध्ये अगदी थोडे मसाले टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये मी टाकत आहे किंचित हळद, मीठ आणि मी घरी बनवलेलं जिरा आणि धने पूड टाकत आहे.
आणि एकदम किंचित अर्धा चमचा मी वापरत आहे गरम मसाला, जेणेकरून मसाल्यांचा फ्लेवर एकदम छान येईल. ह्याला मीडियम फ्लेमवरच मी 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेत आहे. आणि मसाले जास्त करपू नये, टेस्ट चांगला यावा यासाठी मी जो आपली अळणी तयार झाली होती, मटण शिजवलेलं जे पाणी होतं ते 5-6 चमचे ह्याच्यात टाकते, जेणेकरून थोडी कन्सिस्टन्सी पातळ होईल. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसत आहे. यामध्ये मग मी नंतर जे आपण बॉईल केलेलं मटण होतं ते टाकून घेत आहे आणि मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनटं शिजू देत आहे. जर तुम्हाला भाजी थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं कांद्याचं प्रमाण जास्त करू शकता आणि अळणी जी आहे ती सुद्धा वाढवू शकता, जेणेकरून तुमची भाजी एकदम ग्रेव्ही टाईपमध्ये होईल. पण ही आपल्याला भाकरीसोबत खायची आहे, त्यामुळे मी थोडं कन्सिस्टन्सी थिक ठेवत आहे. 2 ते 3 मिनटं चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे. त्यामध्ये मी टाकत आहे हिरवी कोथिंबीर. तुम्ही पाहू शकता कलर एकदम मस्त झालेला आहे. जर तुम्हाला ह्याच्यापेक्षाही हिरवा कलर एकदम पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं फूड कलरही वापरू शकता. मी ह्याच्यात वापरलेलं नाही आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं एकदम नवीन रेसिपी झणझणीत मटण ठेचा. तुम्ही पाहू शकता भाकरीसोबत खायला एकदम अप्रतिम लागते. त्यासोबत फोडलेला कांदा आणि लिंबू, वा 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 वा, म्हणायला काही शब्दच नाही. तर मित्रांनो, तुम्हीही हा व्हिडिओ नक्की ट्राय करून पहा घरी आणि मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.